नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण ट्रिपल कॅन्डलस्टिकला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे झालं त्याच्याबद्दल एक छोटीशी उजळणी घेत आहे मी. आपण आधी सिंगल कॅन्डलस्टिक आणि डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बघितलेले आहेत. त्यापूर्वी आपण टाइम फ्रेम म्हणजे काय समजून घेतलंय आणि ग्रीन आणि रेड कलरची कॅन्डल कशी तयार होते, त्याच्या मागे नक्की ट्रेडिंग सायकोलॉजी काय आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे. सिंगल कॅन्डलस्टिक मध्ये आपण दोजी, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, हँगिंग मॅन, शूटिंग स्टार, त्याच्यानंतर स्पिनिंग बॉटम, स्पिनिंग टॉप हे सगळे प्रकार बघितलेले होते. डबल कॅन्डलस्टिक मध्ये आपण बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, बुलिश हरामी, बेरिश हरामी, डार्क क्लाउड कव्हर, पिअर्सिंग पॅटर्न हे सगळं बघितलं होतं. आता इथून पुढे आपण ट्रिपल कॅन्डलस्टिकला सुरुवात करत आहोत. ट्रिपल कॅन्डलस्टिक म्हणजे काय? 3 कॅन्डलने बनलेला एक पॅटर्न. आता हा पॅटर्न जो आहे तो तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये बघू शकता. 5 मिनिट, 1 मिनिट, 15 मिनिटं, त्याच्यानंतर 1 तास, 4 तास, डेली, मंथली, कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये तुम्ही ह्याचा यूज करू शकता. आता सुरुवातीला फक्त आपल्याला कॅन्डलस्टिक वरती फोकस करायचा आहे. कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये आपण फक्त रेजिस्टन्स आणि सपोर्टलाच बघणार. आता रेजिस्टन्स आणि सपोर्टची लाईन कशी काढायची, तर ह्याचे सगळे सेशन्स पुढे पुढे येत राहणार आहेत. आता फक्त तुम्हाला त्या कॅन्डल्स ओळखता आल्या पाहिजेत. कोणती कॅन्डल बुलची आहे, कोणती कॅन्डल बिअरची आहे, कोणत्या कॅन्डलचा कोणता पॅटर्न तयार होतोय, ही सगळी नावं आहेत ना, हे तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. म्हणजे काय, ए ला एच का बोलतात, बी ला बीच का बोलतात, हे सगळ्यांचं तुमच्या डोक्यामध्ये फिटिंग झालं पाहिजे. ज्यावेळेस हे सगळं फिट असणार त्यावेळेस आपण सगळं पुढे व्यवस्थित शिकू शकतो. जर तुमचा पायाच कच्चा राहिला, कॅन्डलस्टिकची लँग्वेजच जर कच्ची राहिली, तर पुढे तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार किंवा तुमचे परिश्रम आता जर कमी पडले तर तुम्ही पुढे भविष्यामध्ये ह्याला सोडूनही देऊ शकता. ओके, असं होऊ नये म्हणून तुम्हाला डेली जे व्हिडिओ मिळत आहेत त्या व्हिडिओचा जो होमवर्क आहे तो होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, जेणेकरून त्या होमवर्कच्या माध्यमातून तुमची प्रॅक्टिस घडून येईल आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर येणारं पुढचं लेक्चर ते तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी घेऊन येईल. जर तुम्ही होमवर्क केला नसेल किंवा काही त्याच्याबद्दल विचार करत नसाल तर येणारा नवीन व्हिडिओ तुम्ही बघाल आणि तो तसाच जाईल, तो तुमच्या डोक्यामध्ये फिट होणार नाही. फक्त व्हिडिओ बघायचे नाहीयेत आपल्याला, तर समजून घ्यायचे, ते आपल्या डोक्यामध्ये त्याचं फिटिंग करायचंय. हे सगळं घडलं तरच पुढचं तुम्हाला डोंगर समजणार आहे. बऱ्याच जणांनी मला होमवर्क सबमिट केलाय. बऱ्याच लोकांचे होमवर्क जवळजवळ 90% ॲक्युरेट आहेत. ज्या लोकांनी होमवर्क दिलेला नाहीये त्यांनी प्लीज लवकरात लवकर लाईव्ह लेक्चरच्या आधी तो होमवर्क सबमिट करा, जेणेकरून लाईव्ह लेक्चरला मला समजेल की तुम्हा लोकांना कितपत समजलेलं आहे. ठीक आहे, आता आपण आजचा आपला पहिला ट्रिपल कॅन्डलस्टिकचा पॅटर्न बघतोय, तो आहे इव्हनिंग स्टार. शाम की चांदनी हमेशा रात को साथ में लेके आती है. ओके, हे वाक्य लक्षात ठेवा. शाम की चांदनी हमेशा रात को साथ में लेके आती है. इव्हनिंग म्हणजे काय? शाम. शाम म्हणजे संध्याकाळ. ओके, संध्याकाळचा स्टार म्हणजे असा स्टार जो आपल्याला मिळाला की तिथून मार्केट खाली पडतं. रात्र म्हणजे अंधेरा, डार्कनेस. रात्र, रात्र. ओके, माझं मराठी वीक आहे. ओके, ठीक आहे. इव्हनिंग स्टार, इथे मार्केट अप ट्रेंड मध्ये असताना आपल्याला एक ग्रीन कलरची कॅन्डल मिळते. त्याच्यानंतर आपल्याला इकडे एक गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळते. जी सेकंड कॅन्डल असते ती गॅप अपने ओपन होते आणि त्याच्यानंतर थर्ड कॅन्डलची ओपनिंग कुठेही होऊ शकते. असं ह्याला कंपल्शन किंवा मॅन्डेटरी नाहीये की ह्याने गॅप डाऊनच दिला पाहिजे. आता इथे दाखवलेलं आहे, कधी कधी गॅप डाऊन असतो, कधी कधी नसतो. याची इक्वल ओपनिंग झाली तरी चालेल किंवा याच्या आसपास कुठेही ओपनिंग झाली तरी चालेल. फक्त थर्ड कॅन्डलचा जो क्लोज असतो तो
फर्स्ट कॅन्डलच्या 50% वरतीच झाला पाहिजे. 60%, 70%, 75% पर्यंत त्याचा क्लोज असला पाहिजे. ओके. आणि जेव्हा असा पॅटर्न आपल्याला मिळतो त्यावेळेस डाऊन ट्रेंड सुरू होतो. ओके. हा जो पॅटर्न आहे, सेकंड कॅन्डल जी आहे, त्याच्यामुळे याला इव्हनिंग स्टार असं म्हटलं आहे. ही जी सेकंड कॅन्डल आहे ती छोटीशी असते, त्याची बॉडी छोटी असते, त्याच्यामुळे हा पॅटर्न स्टार सारखा दिसतो. ओके. इथे परत एकदा बघूया. अप ट्रेंड मध्ये असताना एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर इकडे गॅप अप ओपनिंग होऊन इकडे एक छोटी बॉडी असणारी कॅन्डल तयार होते. छोटी बॉडी असणारी कॅन्डल तयार होते किंवा दोजी कॅन्डल तयार होते. आणि थर्ड जी कॅन्डल असते ती कुठेही ओपन झाली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तिचा क्लोज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. थर्ड कॅन्डलचा क्लोज जर फर्स्ट कॅन्डलच्या 50% पेक्षा जास्त असेल, 60%, 70% असेल, तर आपण या पॅटर्नला इव्हनिंग स्टार पॅटर्न बोलतो. आणि जेव्हा या कॅन्डलचा थर्ड कॅन्डलचा लो ब्रेक होतो त्यावेळेस आपण इकडे सेलिंगची एंट्री घेतो. थर्ड कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर आपण सेलिंगची एंट्री घेतो. आता इकडे बघा, इकडे अप ट्रेंड आहे, एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर इकडे न्यूट्रल दोजी तयार झाली, त्याच्यानंतर इकडे रेड कलरची कॅन्डल ज्याचा क्लोज 60%च्या आसपास आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एक स्लाइट छोटीशी गॅप ऑफ ओपनिंग आहे, त्याच्यामुळे आपण हे इव्हनिंग स्टार पॅटर्न मध्ये कन्सिडर केलेलं आहे. हे झाल्यानंतर इथून डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे, स्टॉक खाली पडला. आता इकडे बघा, अप ट्रेंड आहे, त्याच्यानंतर इकडे ग्रीन कलरची कॅन्डल, त्याच्यानंतर इकडे एक छोटीशी दोजी आणि इथे एक रेड कलरची कॅन्डल जिचा क्लोज 50% पेक्षा कमी आहे. ओके. ह्याच्यानंतर आपल्याला इकडे डाऊन ट्रेंड बघायला मिळतो. आता डिफरन्स काय आहे, 50%च मी का बोलते, तर मी मागच्या लेक्चर मध्ये पण एक उदाहरण दिलं होतं. जगामध्ये भरपूर लोक आहेत, पण त्याच्यातले काही लोकच असे असतात जी ठळकपणे उठून दिसतात, त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त असतं किंवा त्यांच्या शब्दांमध्ये वजन असतं. त्यातला प्रकार आहे हा. ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी 50% पेक्षा जास्त क्लोजिंग मिळते त्यावेळेस मार्केटमध्ये येणारा इम्पॅक्ट धाड करून पटकन तुम्हाला इम्पॅक्ट मिळाला. एका नेक्स्ट कॅन्डल मध्येच तुम्हाला जवळजवळ मोठा ट्रेड मिळाला. ओके. आता इकडे पण इव्हनिंग स्टारच आहे, पण इकडे ही जी रेड कॅन्डल आहे तिची क्लोजिंग 50% पेक्षा कमी आहे. ओके. कसला 50%, तर फर्स्ट कॅन्डलच्या 50% पेक्षा कमी आहे. तर इथे जे तयार होणारे कॅन्डल आहेत ते सगळ्या छोट्या 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 आहेत. ओके. तर हा डिफरन्स आहे स्ट्रॉंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि वीक कॅन्डलस्टिक पॅटर्न. पॅटर्न भरपूर तयार होणार, बरेच तयार होणार, पण त्याच्यावरती ट्रेड करताना आपल्याला कितपत अश्युरिटी आहे हे कॅन्डलस्टिक स्वतः सांगते. आता ह्याच्यामध्ये जर 50% पेक्षा जास्त क्लोजिंग झाली असती तर इकडे ट्रेडर्स बऱ्यापैकी अलर्ट झाले असते, आणि हे जे 4-5 कॅन्डल स्टिक मध्ये घडलं आहे ना, हे तुम्हाला एका कॅन्डल स्टिक मध्ये इथपर्यंत घडताना दिसलं असतं. ओके. हा डिफरन्स लक्षात घ्या. आता इकडे बघा, इकडे ग्रीन कलरची कॅन्डल आहे, इकडे अप ट्रेंड आहे, इकडे ग्रीन कलरची कॅन्डल, इकडे दोजी छोट्याशा गॅपने ओपन झालेली आहे, त्याच्यानंतर ही रेड कलरची कॅन्डल. जसा ह्या 50% पेक्षा खाली ही कॅन्डल आली, इकडे सेलिंग प्रेशर वाढलं. सेलिंग प्रेशर वाढल्यानंतर परत इथून पण ती कॅन्डल इथपर्यंत आली. ओके. पण हा पॅटर्नचा इम्पॅक्ट असल्यामुळे इथून हा स्टॉक खाली खाली पडत गेला इथपर्यंत, त्याच्यानंतर अजून इथपर्यंत. त्याच्यासाठी फक्त आपल्याला पॅटर्न बघायचे असं नाहीये, ह्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स पण कन्सिडर केले पाहिजे. सगळा गेम सपोर्ट रेजिस्टन्स वर आहे,
सपोर्ट रेजिस्टन्सला काय घडणार हे तुम्हाला कॅन्डलस्टिक सांगणार. ओके, स्टेप बाय स्टेप आपण बघूया. आधी कॅन्डलस्टिक वरती फोकस करायचा. जर तुमचा होमवर्क करून तुमच्याकडे टाइम उरत असेल तर तुम्हाला investing.com वर जायचंय. जे जे चार्ट्स तुम्हाला दिसत आहेत किंवा तुमच्या आवडीचा एखादा स्टॉक असेल, रिलायन्स, बजाज, ITC, टाटा मोटर, जो पण तुमच्या आवडीचा कोणता स्टॉक असेल तो घ्या. ओपन करा, चार्ट झूम करा. 5 मिनिटांमध्ये, 15 मिनिटं डेली मध्ये जावा आणि चेक करा की कोणते कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स तयार होत आहेत, कुठे तयार होत आहेत. ते कॅन्डलस्टिक रीड करायचा प्रयत्न करा, त्या कॅन्डलस्टिकला शोधायचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी पण एक पॅटर्न तयार झालेला आहे. इकडे ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलने पूर्णपणे घेऊन टाकलंय. आता हा पॅटर्न मिळाल्यानंतर अजून मार्केटमध्ये प्रेशर आलं. परत सेम पॅटर्न इथे तयार झालाय. ग्रीन कलरच्या कॅन्डलला रेड कलरने खाल्लंय, परत खाली पडला. आता हा पॅटर्न कोणता आहे ह्याची नावं मला लाईव्ह लेक्चर मध्ये सांगा. आता या ठिकाणी इकडे सपोर्ट आहे. सपोर्टला आल्यानंतर इकडे रेड कलरच्या कॅन्डलला ग्रीन कलरच्या कॅन्डलने खाल्लं. ओके, तर मग अशा ठिकाणी ट्रेड घ्यायचा का, या ठिकाणी ट्रेड घ्यायचा का, या ठिकाणी ट्रेड घ्यायचा का, ह्याचे पण काही कॅल्क्युलेशन असतात. त्या कॅल्क्युलेशन मध्ये फिट बसत असेल तरच आपण पुढे ट्रेड करणार. ओके, आता इकडे इव्हनिंग स्टार पॅटर्न आहे. ह्याची अप ट्रेंड मध्ये असताना एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर एक छोटी रेड कलरची कॅन्डल आहे जी गॅप अप ओपनिंगने तयार झालेली आहे. त्याच्यानंतर जी थर्ड रेड कलरची कॅन्डल तयार झाली आहे ती 50%च्या आसपास क्लोज झालेली आहे आणि इथून स्टॉक मार्केट मध्ये फॉल आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर इकडे अप ट्रेंड आहे. एक ग्रीन कलरची कॅन्डल, गॅप अप ओपनिंग, स्मॉल बॉडी वाली कॅन्डल. त्याच्यानंतर इकडे रेड कलरची कॅन्डल जी फर्स्ट कॅन्डलच्या ऑलमोस्ट 70%ला क्लोज झालेली आहे आणि तिकडून मार्केटमध्ये गिरावट आपल्याला बघायला मिळते. आता जसा इव्हनिंग स्टार आहे तसाच मॉर्निंग स्टार. ओके, मॉर्निंग स्टार उजेड घेऊन येणार, म्हणजेच काय, बुलिश मोड घेऊन येणार. इकडे डाऊन ट्रेंड असेल आणि एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार झाली आणि या ठिकाणी आता गॅप डाऊन बघायचा आपल्याला. ओके, गॅप डाऊन, या ठिकाणी गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि एक छोटी बॉडी असणारी कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर थर्ड कॅन्डलची ओपनिंग कुठेही झाली तरी फरक पडत नाही, फक्त जी फर्स्ट रेड कॅन्डल आहे तिच्या 50% पेक्षा जास्त क्लोजिंग झाली पाहिजे. ओके, इकडे 50% पेक्षा इकडे जास्त क्लोजिंग झाली. अशा पॅटर्नला आपण काय बोलतो, मॉर्निंग स्टार. हा पॅटर्न मिळाल्यानंतर स्टॉक आपला बूम होतो वरच्या साईडला. इकडे डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक आहे. एक रेड कलरची कॅन्डल तयार झाली, त्याची क्लोजिंग इकडे, त्याच्या खाली तुम्हाला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळते. त्याच्यानंतर ही न्यूट्रल डोजी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ही थर्ड कॅन्डल जी 50% पेक्षा जास्त क्लोज देते. ओके, वरच्या दिशेला. मग असा पॅटर्न तुम्हाला मॉर्निंग स्टार पॅटर्न देतो जो आपल्याला बुलिश मोड देतो. ओके, आता तुम्ही म्हणाल की ही तर पूर्ण या कॅन्डलला क्रॉस करून पुढे गेली, तर असाही पॅटर्न आपण मॉर्निंग स्टार मध्येच कन्सिडर करतो. आता या ठिकाणी डाऊन ट्रेंड आहे आणि इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे. हा पॅटर्न आपण मॉर्निंग स्टार मध्ये कन्सिडर करणार का? हा जो पॅटर्न आहे तो आपण मॉर्निंग स्टार मध्ये कन्सिडर करणार का, याचं उत्तर मला लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हा लोकांकडून हवं आहे. ओके, विचार करा आणि मला सांगा.
ठीक आहे, स्लाइड नंबर आहे 143. 143 स्लाइड नंबर मध्ये तुम्ही विचार करून ठेवा, आपण लाईव्ह लेक्चर मध्ये याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. हा पॅटर्न मॉर्निंग स्टार मध्ये कन्सिडर करावा का आणि का? ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक आहे. इकडे रेड कलरची कॅन्डल तयार झाली आहे. त्याच्यानंतर इकडे गॅप डाऊन ओपनिंग झालेली आहे. त्याच्यानंतर ही जी थर्ड कॅन्डल आहे ती 70% पेक्षा जास्त क्लोजिंग देते आणि इथून हा स्टॉक हळूहळू वरती गेलाय. आता या ठिकाणी डाऊन ट्रेंड मध्ये आहे मार्केट. एक रेड कलरची कॅन्डल तयार झाली, इकडे गॅप डाऊन ओपनिंग मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर इकडे एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली आहे आणि तिचा क्लोज ऑलमोस्ट 50%च्या आसपास आहे आणि इथून मार्केट वरती धावलेलं आहे. इकडे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. रेड कलरची कॅन्डल मिळालेली आहे आपल्याला. इकडे छोटीशी गॅप डाऊन ओपनिंग आहे. ही थर्ड कॅन्डलचा जो क्लोज आहे तो 50%च्या वरती आहे आणि इथून स्टॉक आपला वरती धावलेला आहे. आता इकडे डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड मध्ये रेड कलरची कॅन्डल, त्याच्यानंतर इकडे एक छोटीशी दोजी आणि ही थर्ड जी आहे कॅन्डल ती अराउंड 50%च्या आसपास क्लोज देते आणि इथून आपल्याला अप ट्रेंड मिळतोय. मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार हे खूप स्ट्रॉंग पॅटर्न आहेत. याच्यावरती बऱ्यापैकी मार्केटमध्ये ट्रेड घेता येतात आणि पैसे कमवता येतात. त्याच्यामुळे जर काहीही डाऊट असेल तर तो पुढे कॅरी फॉरवर्ड करू नका, तिथल्या तिथे क्लिअर करा लाईव्ह लेक्चर मध्ये. आपण लाईव्ह लेक्चर मध्ये आधी याची उजळणी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग डिस्कशनला सुरुवात करणार आहोत. आता याच्यामध्ये काय आहे, मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार याच्यामधला फरक दर्शवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सूर्य कसा उगवतो, खालून वरती. ओके, खालून वरती सूर्य उगवतो, त्याच्यामुळे मॉर्निंग खालून होते. ओके, आणि सूर्य मावळताना वरून खाली मावळतो. ओके, त्याच्यामुळे इकडे इव्हिनिंग वरच्या दिशेला रेजिस्टन्सला इव्हिनिंग स्टार आपण बघतो आणि खालच्या दिशेला आपण मॉर्निंग स्टार बघतो. इकडे डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड मध्ये रेड कलरची कॅन्डल, गॅप डाऊन ओपनिंग, त्याच्यानंतर ग्रीन कलरची कॅन्डल आणि इथून अप ट्रेंड. याच्यामध्ये एक अप ट्रेंड मध्ये असताना एक ग्रीन कलरची कॅन्डल, गॅप अप ओपनिंग, त्याच्यानंतर एक दोजी कॅन्डल, त्याच्यानंतर एक थर्ड कलरची रेड कॅन्डल जे 50% पेक्षा जास्त खाली क्लोज देते आणि इथून डाऊन ट्रेंड. आता नेक्स्ट पॅटर्न आहे इनसाइड डाऊन. इनसाइड डाऊन, आतल्या बाजूने खाली येणे. ओके, आतल्या बाजूने खाली येणे. आता जेव्हा स्टॉक आपला अप ट्रेंड मध्ये असतो त्यावेळी एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते आणि जी सेकंड कॅन्डल आहे ती साधारण 50%च्या आसपास क्लोज देते. फर्स्ट कॅन्डलच्या 50%च्या आसपास सेकंड कॅन्डल क्लोज देते आणि जी थर्ड कॅन्डल आहे तिची ओपनिंग आपल्याला मॅटर नाही करत, कुठेही ओपनिंग झाली तरी चालेल. फक्त जी फर्स्ट कॅन्डल आहे, जी फर्स्ट ग्रीन कॅन्डल आहे त्याच्या खाली किंवा सेम क्लोजिंग त्याची होणं गरजेचं आहे. ओके, परत एकदा रिपीट करते. ग्रीन कलरची कॅन्डल अप ट्रेंड मध्ये असताना एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते. सेकंड कॅन्डलची ओपनिंग कुठेही होऊ शकते, पण तिची क्लोजिंग जी आहे ती 50%च्या आसपास झाली पाहिजे. फर्स्ट कॅन्डलच्या 50%च्या आसपास तिची क्लोजिंग झाली पाहिजे आणि थर्ड कॅन्डल जी आहे ते थर्ड कॅन्डलची क्लोजिंग जी आहे ती फर्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगच्या खाली झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, हा फर्स्ट फोर्स आहे तो बुलचा फोर्स आहे आणि सेकंड आणि थर्ड फोर्स जो आहे हा बेअरचा फोर्स आहे. ओके, बेअरचा फोर्स जेव्हा बुलच्या फोर्स पेक्षा जास्त होतो त्यावेळेस मार्केट इकडे खाली पडतं. ओके, इकडे अप ट्रेंड आहे. इकडे ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते,
सेकंड कॅन्डल जी आहे ती साधारण 50% आसपास क्लोज देते आणि थर्ड जी कॅन्डल आहे ती फर्स्ट कॅन्डलच्या ओपनच्या बिलो खाली क्लोज होते आणि इथून डाऊन ट्रेंड. त्याच्यानंतर इकडे नेक्स्ट कॅन्डल जी आहे, इकडे साधारण थोडासा अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड मध्ये एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली आहे. सेकंड कॅन्डल 50%च्या थोडी खाली क्लोजिंग आहे आणि जी थर्ड कॅन्डल आहे तिने फर्स्ट कॅन्डलचा ओपन ब्रेक करून खालच्या दिशेला क्लोजिंग दिलेली आहे. असा पॅटर्न आपल्याला मिळाला की आपण इनसाइड डाऊन मध्ये कन्सिडर करतो आणि इथून मार्केट खाली पडतं. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे एक ग्रीन कलरची कॅन्डल आहे. सेकंड कॅन्डल 50% पेक्षा जास्त क्लोजिंग दिलेली आहे आणि थर्ड कॅन्डलचा क्लोज हा खूप महत्वाचा आहे. थर्ड कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वेळी त्याने फर्स्ट कॅन्डलचा जो ओपन आहे तो ब्रेक करून खाली क्लोजिंग दिली पाहिजे. ओके, तर आपण या पॅटर्नला इनसाइड डाऊन कन्सिडर करतो. इनसाइड डाऊन म्हणजे आतल्या बाजूने खाली येणे. आता ही मोठी ग्रीन कलरची कॅन्डल आहे, ही रेड कलरची कॅन्डल आणि ही थर्ड रेड कलरची कॅन्डल ही आतल्या बाजूने खाली येत आहे. ओके, त्याच्यानंतर इकडे डाऊन ट्रेंड मध्ये आहे मार्केट ऑलरेडी. इथून हा सगळा डाऊन ट्रेंड सुरू आहे. डाऊन ट्रेंड मध्ये या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला आल्यानंतर इकडे फर्स्ट ग्रीन कलरची कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर एक रेड कलरची कॅन्डल आहे आणि जी थर्ड कॅन्डल आहे तिने फर्स्ट कॅन्डलचा ओपन क्लोज करून खालच्या दिशेला क्लोज दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इकडे मार्केट पडलेलं आहे इथपर्यंत. परत मार्केट रिट्रेस झालं कारण की इकडे एक सपोर्ट लाईन आहे. ओके, आता ह्याच्यावरती ट्रेड कसं करायचं हे पण तुम्हाला समजणार आहे. डोंट वरी अबाउट एनिथिंग, जस्ट गोष्टी लक्षात ठेवा. इनसाइड अप, ओके, खालून वरती जाणे. ओके, खालून वरती जाणे, आतल्या बाजूने वरती जाणे. इकडे डाऊन ट्रेंड सुरू आहे मार्केटमध्ये. एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार होते. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डलची ओपनिंग क्लोजिंग जास्त मॅटर नाही करत, फक्त 50%च्या आसपास कुठेतरी, म्हणजे 30% ते 60%च्या मध्ये क्लोजिंग दिली तर चांगली कॅन्डल. ओके, इथे सेकंड कॅन्डलने साधारण 50%च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. थर्ड कॅन्डलची जी क्लोजिंग आहे ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. जी फर्स्ट कॅन्डलची ओपनिंग आहे त्याला ब्रेक करून वरती क्लोजिंग देणं गरजेचं आहे. जेव्हा फर्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला ब्रेक करून थर्ड कॅन्डलची क्लोजिंग होते त्यावेळेस या पॅटर्नला आपण इनसाइड अप कन्सिडर करतो आणि असा पॅटर्न जेव्हा मिळतो त्यावेळेस इथून स्टॉक वरती धावतो. इथून डाऊन ट्रेंड आहे, त्याच्यानंतर एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार झालीये, त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालीये आणि जी थर्ड ग्रीन कलरची कॅन्डल जी आहे ती फर्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला ब्रेक करून वरती क्लोज झालेली आहे. हा पॅटर्न इनसाइड अप मध्ये आहे, इथून स्टॉक वरती धावला. इथे बघा, परत इथे डाऊन ट्रेंड आहे, रेड कलरची कॅन्डल, ग्रीन कलरची कॅन्डल आणि थर्ड ग्रीन कलरची कॅन्डलने याचा जो ओपन होता तो ब्रेक करून वरच्या दिशेला क्लोज केलेला आहे. इथून आता स्टॉक हा वरती पळणार. त्याच्यानंतर या ठिकाणी मार्केट साइडवेज मध्ये आहे. साइडवेज मध्ये असताना इकडे एक रेड कलरची कॅन्डल आहे, त्याच्यानंतर ही थोडी ग्रीन कलरची कॅन्डल आहे आणि ही जी थर्ड कॅन्डल आहे तिने फर्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला ब्रेक करून वरच्या दिशेला क्लोजिंग केलेली आहे आणि इथून स्टॉक वरती धावलाय. इकडे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. एक मोठी रेड कलरची कॅन्डल, त्याच्यानंतर एक छोटी ग्रीन कलरची कॅन्डल आणि थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलचा ओपन ब्रेक करून वरती क्लोज दिलेला आहे.
आणि इथून स्टॉक वरती. इकडून स्टॉक खाली धावलाय. इकडे रेड कलरची कॅन्डल, इकडे ग्रीन कलरची कॅन्डल. थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या वरती क्लोज दिलेला आहे. इथून स्टॉक वरती. आता याच्यामध्ये हा साइडवेज आहे. इथे एक रेड कलरची कॅन्डल आहे, इथे एक ग्रीन कलरची कॅन्डल आणि थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या ओपनच्या वरती इकडे क्लोज दिलेला आहे. इथून स्टॉक वरती धावला. आता 3 इनसाइड अप ह्याच्यामध्ये काय डाऊन ट्रेंड मध्ये असताना 3 इनसाइड अप ह्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड मध्ये असताना एक रेड कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर ग्रीन कलरची कॅन्डल आणि थर्ड जी कॅन्डल आहे ती फर्स्ट कॅन्डलच्या ओपनच्या वरती क्लोज देते आणि इथून स्टॉक वरती धावतो. 3 इनसाइड डाऊन याच्यामध्ये अप ट्रेंड असतो, ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर रेड कलरची कॅन्डल तयार होते आणि थर्ड कॅन्डल जी आहे ती फर्स्ट कॅन्डलच्या ओपनच्या खाली क्लोज होते आणि इथून स्टॉक खाली पडतो. इथे आपले 3 कॅन्डलस्टिकचा पॅटर्न कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर ऑनवर्ड्स आपण 4 आणि 5 कॅन्डलस्टिक्स चे पॅटर्न्स कोणकोणते आहेत आणि ते कसे तयार होतात आणि किती वेळात तयार होतात हे सगळं आपण बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही होमवर्क करा आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण भेटूया.